तर आज आपलं शरद किंगचं रोप 3-4 शेतकऱ्यांना द्यायचं होतं आणि ते कोणत्या कोणत्या गावाला जाणार होते तर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे. तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका भूषण चौधरी. आपल्याकडे शरद किंगचे रोप घेण्यासाठी 2 शेतकरी येऊन गेले होते. सगळ्यात आधी आपल्याला रिक्षा भरून द्यायची होती. त्या काकांनी त्यांना आपल्याला 750 रोप द्यायचं होतं आणि हे रोप आपल्या आधीच सटण्याला जात होतं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी रिक्षा एकदम फास्ट मध्ये भरून द्यायची होती 750 रोपांची. ती आपली रिक्षा जात होती विराण्याला आणि मग आपल्याला लगेच टॉर्ले भरायची होती. त्यासाठी आपण लगेच इकडे रोप भरायला लागून गेले होते आणि एक वाफा आपलं भरता संपून गेलं होतं. म्हटलं चला दुसऱ्या वाफातनं भरून द्या म्हटलं लवकर. यांना 850 रोप द्यायचं होतं आणि हे रोप खूप खेळायला जात होतं. म्हटलं काय अडचण नाही. त्याच्यानंतर आपण लगेच जे शॉर्टिंग केलेले रोप होतं ते व्यवस्थित रचून घेत होतो. म्हटलं चला सगळ्यात आधी घाण वगैरे सर्व मिटून भूषण चौधरी लगेच शेवग्याच्या प्लॉट मध्ये आला होता. म्हटलं चला आपल्याला लवकर हे घाण वगैरे विकसून घ्यावं लागेल. म्हटलं मलिक इकडे टाकण्याचं काम करत होता. म्हटलं चल पटपट आवरून टाक म्हटलं लवकर. आता काही अडचण नाही. लगेच मी चाललो म्हणे खाली करून येतो म्हणे पटकन. म्हटलं चाल खाली करून येतो आणि इकडे खाली करून आला. दुसरी टॉर्ले भरायला सुरुवात करून दिली होती आणि माझ्या हातात कोयता होता. म्हटलं चला आता थोडा आता पटपट फांट्या. ही टॉर्ले पण लवकर भरली गेली होती आणि मलिक म्हणे मी रेवसच जाऊ दिल म्हणे त्या टॉर्ले म्हणे. म्हणतात नको रे झाड भेटून टाकशील. म्हटलं आपल्या शरद किंगचं झाड आहे म्हटलं इथं लावलेलं. आपले सरळ जाऊन टाकून येऊ म्हटलं टॉर्ले लवकर. आणि तेवढ्या शरद किंगचे रोप घेण्यासाठी शेतकरी आले होते. हे शेतकऱ्यांना आपल्याला 1775 रोप द्यायचं होतं आणि हे शेतकरी आपले रोप चिंचावडला घेऊन जाणार होते. म्हटलं काय अडचण नाही. व्यवस्थित पॅक करून दिलं आणि गाडीमध्ये ठेवून दिलं. म्हटलं जा बिंदास काही अडचण नाही म्हटलं. आणि शेंद्राच्या प्लॉट मध्ये आपलं केन काढण्याचं काम चाललं होतं. यांना म्हटलं आवरा पटपट. म्हटलं आज तर मला काही चक्कर नव्हतं बागेमध्ये रोपांचं जास्त चाललं होतं. आणि त्याच्यानंतर परत शरद किंगचे रोप घेण्यासाठी शेतकरी आले होते. आपल्याला 550 रोप द्यायचं होतं उमेश भाऊला आणि ते रोप मोडदरला घेऊन जाणार होते. म्हटलं काय अडचण नाही व्यवस्थित भरून देऊ म्हटलं आपण. आणि ते लगेच ठेवण्याचं काम करत होते. म्हटलं चला पटपट ठेवून टाका म्हटलं तुम्ही. आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपले घ्या पटकन भूषण चौधरीला फॉलो करून.